अस्सलामुअलैकुम. हॅलो एव्हरीवन, आय एम सानिया. जसे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पुस्तक हे एक असा खजिना आहे जे कधीच संपत नाही. जेवढं आपण घेईल तेवढं आपण घ्यायला कमी पडतोय, खरंच ते द्यायला कमी पडत नाही. अशा प्रकारे मी पुस्तके जेव्हा BA फर्स्टला आल्यापासून वाचायला सुरुवात केली. मला वाटते सगळ्यांनी पुस्तके वाचावी, म्हणून मी सगळ्यांना जेथे माझ्या फ्रेंड्सना, भावांना, बहिणींना सगळ्यांना सांगितले तुम्ही पुस्तके वाचा, तुम्ही पुस्तके वाचा. परंतु जेव्हा मी हे सांगत होते तेव्हा जास्तीत लोकांचा एवढाच रिप्लाय यायचा की पुस्तके वाचायला कुठे वेळ आहे आता, नाही बाबा पुस्तके, मी काय नाही आहे, पुस्तके बघूनच झोप येते, असे वेगवेगळे रिप्लायस येऊ लागले. मग त्यामुळे मी छोटासा प्रयत्न केला. त्यामुळे जे एकतर या धावपळीच्या युगात ज्यांना पुस्तके वाचायचे आहेत परंतु वाचायला वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी, आणि सेकंड म्हणजे ज्यांच्याकडे पुस्तके वाचण्याची जिज्ञासा आहे खरं ते पुस्तके अफोर्ड करू शकत नाहीत, ह्यासाठी मी 23 एप्रिलपासून एक सिरीज लॉन्च केली यूट्यूबवर. तेथे मी फर्स्ट पुस्तक घेतले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे प्रज्वलित मन. कारण मला वाटते जर स्वतःच युवा जर अशा आजकालच्या दुनियात भरकटत फिरायले, जर त्यांच्या हातात पुस्तक आले तर आपण स्वतः बघू शकतो की केवढा डिफरन्स येईल. कारण आज युद्धाची नाही बुद्धाची जरूरत आहे, आणि बुद्ध निर्माण कधी होणार जेव्हा आपण पुस्तके वाचणार, त्यांचे चरित्र वाचणार, ते कोण होते, काय होते, त्यांनी काय केले, आपण त्यांना आदर्श मानणार. आज भारतात वेगवेगळे आदर्श मानण्यासारखे कित्येक लोक आहेत, खरं आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही, आणि ही माहिती आपल्याला पुस्तकातून होऊ शकतो, आणि आपण आपल्या देशासाठी थोडे तर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. त्यामुळे प्लीज माझ्या सिरीजला लाईक करा ना करा, सबस्क्राईब करा ना करा, परंतु माझ्या ह्या एवढ्या छोट्याशा प्रयत्नाला प्लीज तुमच्या एखाद्या जिज्ञासू मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा. कारण जेव्हा आपण ज्ञान देत असतो तेव्हा देव आपल्याला ज्ञान त्या बदलीत देत असतो, आणि जेवढं आपण देईल त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत असते. आणि ज्ञान हे असं हे आहे की कोण त्याला पळवू शकत नाही, कोण त्याला हिसकावून घेऊ शकत नाही. आपण जेवढं देईल ते वाढत जाते. त्यामुळे प्लीज माझ्या सिरीजला सपोर्ट करा, लाईक सबस्क्राईब करा ना करा, परंतु माझ्या व्हिडिओला जरूर शेअर करा. कारण माझ्या ह्या प्रयत्नामुळे 1% जरी दुसऱ्याच्या जीवनात मी सकारात्मक बदल घडवून आणू शकेल, किंवा त्याच्या जीवनात ज्ञानात थोडीशी जर भर पडली तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.